हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इकॉनॉमिक इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी जाहीर करतायत का? भारतीय विमानं या ऑपरेशन सिंधूच्या कालखंडामध्ये पाडली गेली। भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या मानाने जीडीपी वाढेल तर बोगस जीडीपी आहे। दलित आणि मुसलमान यांना वाढीत टाकण्याची गोष्ट या बहुसंख्याक ब्राह्मणी समाजाने इलेक्शन तारखा जाहीर होऊन इलेक्शन पूर्ण होऊन रिझल्ट हातात येईपर्यंत केंद्र सरकारने हवाड होऊ दिली नाही। सोन्यावरती खर्च करू नये कोणाविषयी ते बोलतायत की भारतीय खासगी उद्योगपती नफे तर कमवतायत पण गुंतवणूक करत नाही। तो आपल्या अर्थव्यवस्था नीट हाताळता आली नाही या केंद्र सरकारला, या मोदी सरकारला, म्हणून प्रश्न निर्माण झालेले आहेत। सामान्य जनतेने कंबर कसावी असा सल्ला या देशाचे पंतप्रधान देतात। किती खोटाडेपणा हा। माणसं मेली कशाची पर्वा नाही, लोकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या। की कोरोना काळात तुम्हाला घरी बसून वर्क फ्रॉम होम करावं लागलं याचा अर्थ नोकऱ्या गेल्या। पण हे आर्थिक संकटाची एक वेगळी चाहूल आहे। 90% पेक्षा जास्त भारतीय जनता आता दारिद्र्याच्या खाईत सडणार आहे। त्यात मध्यम वर्ग सुद्धा ओरबडला जाणार आहे। नमस्कार, मी विश्वास उटगी। आजचा हा व्हिडिओ करण्यामागे एक स्पष्ट कारण आहे की भारतात कोविड कालामध्ये मेडिकल इमर्जन्सी जाहीर करण्यात आली होती आणि किती कमी कालखंडामध्ये ती मेडिकल इमर्जन्सी जाहीर झाली हे तुम्ही आणि मी सगळेजण 2020 मध्ये ओळखतो। आता हैदराबादला तेलंगणामध्ये जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इकॉनॉमिक इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी जाहीर करतायत का असाच प्रश्न त्यांच्या कालच्या भाषणातून निर्माण झालेला आहे। काय म्हणाले नरेंद्र मोदी? या देशाचे पंतप्रधान एका वेगळ्या कामासाठी तिथे गेलेले होते। दक्षिणेकडे 2 राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरती नॉन बीजेपी गव्हर्नमेंट्स आलेली आहेत आणि बंगालमध्ये आणि आसाममध्ये काय झालंय हे आपण पाहिलेलं आहे। इलेक्शन होईपर्यंत रिझल्ट येईपर्यंत पंतप्रधान थांबले आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता ते काय सांगतायत की तुम्ही तुमची कंबर कसा आणि मध्य पूर्वेमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे। त्यांनी असा उल्लेख केला नाही, त्यांनी मध्य पूर्वेतली अशांतता म्हटलंय, पण इस्रायलला ते ज्या दिवशी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी इस्रायल आणि अमेरिका, नेत्यानाहू आणि ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला केला। पंतप्रधान इस्रायलला जाऊन आल्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण सतत जवळजवळ 3 महिने मध्य आशियामध्ये अशांतता बघतो। होर्मुझ खुलं होतं, बंद झालं, पुन्हा खुलं झालं। इराणने जो प्रतिकार केला त्यानंतर ट्रम्पच्या 1000 धमक्यांना कोणीही बळी पडलं नाही। आता ट्रम्प संकटात आहे। मिसिसिपी नदीच्या जवळपास, मेक्सिको राज्याच्या जवळपास ज्या अमेरिकेच्या ऑइल कंपन्या आहेत त्या ठिकाणी ऑइल कंपन्यांना आगी लागल्यात ही परवाची गोष्ट आहे। दुबई, कतार, बहारीन या ठिकाणी आणि ओमान या ठिकाणी अमेरिकेचे जे काही सैन्य तळ आहेत, मग ते एअरफोर्स बेस असतील, नेव्ही बेस असतील किंवा फिजिकल आर्मी असेल अमेरिकेची, या देशांच्या सुरक्षेसाठी त्याच्यावरती जेव्हा इराणने हमले केले त्यानंतर इराणला आपण हरवू शकत नाही आणि इराणकडे जी काही 4 वर्ष युद्ध चालेल एवढी मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आहेत, ती संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेने कितीही राष्ट्रांना प्रोटेक्शन दिलं तरी इराणच्या एकूण माऱ्यापुढे सगळे कोसळत आहेत। प्रवास कोसळलाय, अर्थव्यवस्था कोसळलेली आहे, माणसं कोसळलेली आहेत आणि गाझामध्ये जे नरसंहार इस्रायलने केला, नेत्यानाहूने केला, ट्रम्पच्या मदतीने केला, त्याचा पुरेपूर सूड इराण उगवत आहे। आज इराण अजूनही ताठ मानेने निगोशिएशन करते, वाटाघाटी करते, पण या सगळ्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भारताची भूमिका काय? मैत्रीचा समझोता घेऊन पाकिस्तान आज पुढाकार घेतंय। आता हेही कळलंय आपल्याला की ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने सांगितलं होय आम्ही पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि आपल्याला तर हे कळलंय की चीनच्या क्षेपणास्त्रांमुळे भारतीय विमानं त्या ऑपरेशन सिंधूच्या कालखंडामध्ये पाडली गेली। चीन पाकिस्तानच्या बाजूने, अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने, पाकिस्तान मध्य आशियाच्या एकूणच या संपूर्ण जो काही रणसंग्राम आहे आणि सगळे मिसाईल्स वॉर आहे, प्रत्यक्षात आर्मीचं कामच नाहीये। अशा वेळेस अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आज इराण भारी पडतोय आणि नरसंहारक नेत्यानाहू याला सुद्धा इराण भारी पडतोय। नेत्यानाहू आणि ट्रम्पने त्यांच्या ज्या उद्दिष्टांसाठी युद्ध सुरू केलं, आज ती उद्दिष्ट त्यांची आहेत
पण परिस्थिती त्यांच्या विरोधात गेलेली आहे. खुद्द अमेरिकेत ट्रम्प विरोधी वातावरण आहे, खुद्द इस्रायलमध्ये नेत्यानाहूच्या विरोधात वातावरण आहे आणि संपूर्ण मध्य आशियामध्ये तेलाचा पुरवठा, पेट्रोलचा पुरवठा, प्रत्येक क्रूड ऑइलचा दर, एलपीजीचा प्रश्न होय आणि गॅसचा प्रश्न, याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्याचं उत्पादन होतं त्याच्यावरती त्याच्या वाहतुकीवरतीच परिणाम होणारी गोष्ट या युद्धामुळे निर्माण झाली आहे. आणि या युद्धाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये या सगळ्या इलेक्शन्सच्या प्रक्रियेमध्ये इथे युद्ध चालू आहेत, पण या ठिकाणी बंगाल असो, आसाम असो, तमिळनाडू असो, केरळ असो, सर्व ठिकाणी जाऊन पंतप्रधान आणि अमित शहा निवडणुकीची भाषणं करतायत. त्यांना जे करायचं त्यांनी या निवडणुकीत करून दाखवलं, इलेक्शन कमिशनरला हाताशी घेऊन. पण या संपूर्ण युद्धाच्या कालखंडामध्ये भारत जरी युद्धाचा भाग नसला, वाटाघाटीचा जरी भाग नसला, तरी भारतीय तेल कंपन्यांना तेल पुरवठा होत नसताना, गॅस पुरवठा होत नसताना या ठिकाणी किमती ज्या आहेत या सप्रेस होत्या. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने तेल कंपन्यांना एक प्रोटेक्शन दिलं होतं आणि तेल कंपन्यांना दररोज 3 ते 4 हजार कोटीचं नुकसान होत होतं. हे आता पंतप्रधानांच्या भाषणातून आलेलं आहे. आता केंद्र सरकारने काय भूमिका घेतली की मध्य पूर्वेतल्या किंवा आशियातल्या आणि इराणच्या विरुद्ध होणाऱ्या जो काही युद्ध आहे याच्यामध्ये भारताला खूप मोठा फटका बसतोय आणि तेलाचे भाव वाढतील. मग त्यात नॅचरल गॅसचे भाव वाढतील, सीएनजीचे भाव वाढतील, एलपीजीचे भाव वाढतील आणि एलपीजी, पेट्रोल आणि केरोसिन सुद्धा याचा परिणाम म्हणून उत्पादन क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या घटकाचा जो वापर होतो त्यामुळे परिणामी महागाईचा आगडोम उसळेल. कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा आता 4% ओलांडलेला आहे, 5% पुढे गेलेला आहे, हे रिझर्व्ह बँक म्हणते. होलसेल प्राइस इंडेक्स ऑलरेडी फार पुढे गेलेला आहे. पण हे झाले ऑफिशियल इंडेक्स. हे किती फ्रॉड्युलंट असतात हे सर्वांना माहिती आहे. पण जे काही फ्रॉड्युलंट इंडेक्स आहेत ते सुद्धा होलसेल प्राइस इंडेक्स आणि रिटेल प्राइस इंडेक्स हे हाताबाहेर गेलेत. हे आता सरकार मान्य करतंय आणि या वस्तूंच्या महागाई होऊ नये म्हणून इलेक्शन ते तारखा जाहीर होऊन इलेक्शन पूर्ण होऊन रिझल्ट हातात येईपर्यंत केंद्र सरकारने भाववाढ होऊ दिली नाही. त्यामुळे पेट्रोलचे भाव, सीएनजीचे भाव, डिझेलचे भाव आणि एलपीजी याचा शॉर्टेज असताना, अनेक रेस्टॉरंट भारतभर बंद असताना लोकांनी शॉर्टेजेस अनुभवलेली आहेत. कारण रेस्टॉरंटमध्ये चहाशिवाय आणि काही पदार्थांशिवाय काही मिळतच नव्हतं. या सगळ्या कालखंडात आपल्या देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकारमधले सगळे मंत्री भारतीय जनता पक्षाचे तोंडावरती पट्टी बांधून होते. सब चंगा है जी असं रिझर्व्ह बँक गव्हर्नर सांगत होते, अर्थमंत्री सांगत होते. आणि काल सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर सांगितलंय आमच्याकडे 2013 पेक्षा 3 पटीने जास्त फॉरेन एक्सचेंज आहे. म्हणजे विदेशी जे काही एक्सचेंज आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या किटीमध्ये ते 2013 पेक्षा जास्त आहे असं सांगण्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नरची कॉलर टाईट करण्याचा प्रकार होता. काही काळजी करू नका, आय एम सेफ, वी आर सेफ. 3 पटीने फॉरेन एक्सचेंज आहे. आणि पंतप्रधान काय म्हणतायत? पंतप्रधान हे सांगतायत की फॉरेन एक्सचेंजवरती आता प्रचंड ताण येणार आहे म्हणून त्याचा आता एकूणच भारतीयांच्या हातात जे फॉरेन एक्सचेंज आहेत ते त्यांनी जपून वापरावेत. ते कुठे खर्च होत आहेत? पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे सोनं विकत घेण्यात खर्च होत आहे. सोनं काही भारतात निर्माण होत नाही, सर्वांना माहिती आहे. सोनं तर आयात होतं. आयात सामान्य माणूस सोनं आयात करतो का? सामान्य माणूस आत्ता भारतामध्ये स्वतःच्या घरातलं सोनं चांदी जे काय आहे ते मुथूट फायनान्स, मणिपूर लॉयर्स आणि मोठ्या मोठ्या बँका, विशेष करून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी इथे आपलं सोनं गहाण ठेवून या देशातला कष्टकरी वर्ग, शेतकरी वर्ग आणि होय मध्यम वर्ग जो आर्थिक संकटात सापडलाय तो कर्ज घेतोय अगेन्स्ट द गोल्ड. तो आयात करत नाही, त्यासाठी फॉरेन एक्सचेंज खर्च करत नाही.
मग फॉरेन एक्सचेंज गोल्डवरती कोण खर्च करतंय? कोणाकडे हा फॉरेन एक्सचेंज आहे सोन्याची आयात करण्याचा? पण पंतप्रधान म्हणतात की लोकांनी सोनं विकत आता घेऊ नये, सोन्यावरती खर्च करू नये. कोणाविषयी ते बोलतायत? आणि फॉरेन एक्सचेंज जपून ठेवा जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. हो, मान्य. पण फॉरेन एक्सचेंज कशावरती खर्च होतो? आपल्या एक्सपोर्ट्सवरती खर्च होतो आणि आपल्या इम्पोर्ट्सवरती खर्च होतो. इम्पोर्ट विकत घ्यायचं झालं तर आपली इम्पोर्ट्स आत्ताच नाही, गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. ती चीनमधून आहेत, ती युरोपमधून आहेत, ती अमेरिकेतून आहेत, ते सगळ्याच देशांमधून आपण अनेक वस्तू इम्पोर्ट करतो आणि त्या मानाने आपलं एक्सपोर्ट काहीच नाहीये. त्यामुळे आपण एक्सपोर्टमधून जे फॉरेन एक्सचेंज कमवतो त्यातून फॉरेन एक्सचेंज आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 3 पटीने जे काही म्हणतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर, मान्य करूया. $650 बिलियन पुढे आपली किती आहे? पण ती 715च्या पुढे होती. ती 2023 ते 2026 मध्ये रुपयाचा जो काही अवमूल्यन झालेला आहे $20 याच्यामध्ये रुपया कोसळतोय. तो सावरण्याकरता देशांतर्गत मार्केटमध्ये आपण रुपया कोसळू नये, म्हणजे मी 80 वरती भाव होता तेव्हापासूनच सांगतोय, 80 रुपये बरोबर $1. आता आपण 95 रुपये बरोबर $1. 80 पासून ते 95 पर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये आपण आपला फॉरेन एक्सचेंज देशांतर्गत मार्केटमध्ये खर्च करून रुपया टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी तो 80च्या पुढे सरकत 95 पर्यंत गेलाय आणि तो 100 गाठण्याची अवस्था आली आहे. तेव्हा पंतप्रधान म्हणतायत की आपला फॉरेन एक्सचेंज आपल्याला जपून ठेवायला पाहिजे. फॉरेन एक्सचेंज इथे खर्च झालेत, या स्पेक्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये खर्च झालेत. संपूर्ण मार्केटमधून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी जी काही गुंतवणूक केली ती गेली 4 वर्ष सातत्याने माघारी जाते आहे आणि नवीन गुंतवणूक येत नाही मार्केटमधून. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे दर महिन्याला 10 ते 12 हजार कोटीचं आपलं भांडवल विड्रॉ करतायत. म्हणजे भारतीय कॉर्पोरेटचे शेअर विकून ते निघून जात आहेत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. म्हणून सेन्सेक्स 86,000वरून आता 75-76,000च्या आसपास आहे. मार्केट अत्यंत संकटग्रस्त आहे. भारतातल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे नफे प्रचंड वाढले तरी त्यांची गुंतवणूक वाढत नाहीत, असं अर्थमंत्री म्हणतायत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणतायत, चीफ आपले इकॉनॉमिक ॲडवायझर ते सांगतायत की भारतीय खासगी उद्योगपती नफे तर कमवत आहेत पण गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूक फक्त भारत सरकार आपल्या बजेटमधून दरवर्षी 10 ते 12 लाख कोटी करतायत आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवरती आपल्या टॅक्स पेचा खर्च होतोय. आपले डिमांड, कन्झम्पशन आणि सप्लाय चेन याच्यामध्ये जो काही एक प्रचंड मोठा एक फरक निर्माण झालाय, तो आपल्या अर्थव्यवस्था नीट हाताळता आली नाही या केंद्र सरकारला, या मोदी सरकारला, म्हणून प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण त्याचा कुठेही उल्लेख न करता मध्य आशियातल्या प्रश्नामुळे आपण संकटात सापडलो आहोत आणि म्हणून आपल्याला सामान्य जनतेने कंबर कसावी असा सल्ला या देशाचे पंतप्रधान देतात. किती खोटाडेपणा हा. आणि कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी कंबर कसली, ती मेडिकल इमर्जन्सी होती. माणसं स्वतःचा जीव वाचवण्याकरता घराबाहेर पडत नव्हते आणि त्या ठिकाणी जे काही त्या वॅक्सिनचा प्रश्न ज्याचा घोळ करून ठेवला मोदी सरकारने कोरोनामध्ये, शेकडो नव्हे हजारो लोक ज्यांची प्रेत आपण गंगेत आणि यमुनेत वाहताना बघितली. काय केलं या सरकारने? महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने प्रचंड मोठं काम केलं महाविकास आघाडीने त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात, थँक्स टू उद्धव ठाकरे गव्हर्नमेंट. पण राहुल गांधींनी वॉर्निंग दिल्यानंतर सुद्धा कोरोना काळामध्ये प्रचंड मोठा हाहाकार मोदी सरकारच्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये झालेला आपण बघितलं. वॅक्सिनचा फ्रॉड, माणसं मेली, कशाची पर्वा नाही, लोकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजव्या, एवढंच फक्त त्यांनी केलं. प्रचंड मोठी बिलं लोकांनी आपली आवडती माणसं, नातेवाईक वाचवण्याकरता खर्च केली. हॉस्पिटल्सनी प्रचंड नफे कमवले. कोणतीही आरोग्य सुरक्षा नव्हती त्या कोविड काळामध्ये. केंद्र सरकारचा कोणताही सामान्य माणसांना आधार नव्हता. जिथे काँग्रेस सरकार होती, जिथे महाविकास आघाडी सरकार होतं, जिथे
नॉन बीजेपी गव्हर्नमेंट्स होती त्या ठिकाणी काही एक आधार मिळाला लोकांना. पण त्या कोविड कालामध्ये केवळ थाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवा एवढा एकमेव कार्यक्रम या सरकारने केला आणि आरोग्याच्या प्रश्नावरती जनतेची लूट मोदी सरकारने केली. आता ते मोदी सरकार सांगतंय की मध्य आशियामध्ये जे काही आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत होतोय आणि म्हणून आता तेलाचे भाव वाढतील आणि परिणामी सगळ्याच वस्तूंवरती हा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे प्रत्येक वस्तूचा उत्पादन खर्च शेती व्यवस्थेवरचा ताण येईल आणि मग ते सांगतायत की कोरोना काळात तुम्हाला घरी बसून वर्क फ्रॉम होम करावं लागलं याचा अर्थ नोकऱ्या गेल्या. हे असं ते सुचवत आहेत की कोरोना काळासारखं तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायला लागेल. म्हणजे लक्षात घ्या, आयटी कंपन्या इन्फोसिस, TCS आणि जगातल्या अनेक मोठ्या आयटी कंपन्या आपल्या लोकांना हजारोनी घरी बसवतायत, नोकऱ्यातून काढून टाकतायत. AIचं प्राबल्य वाढत आहे. किंबहुना याचंच शिक्षण द्या असं केंद्र सरकार सांगतंय. म्हणजे नोकरीची सुरक्षा संपली. मध्यम वर्गातल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या या संकटात येत आहेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमची घोषणा देशाचे पंतप्रधान करतायत एका जाहीर सभेमध्ये. आणि कोविडमध्ये मेडिकल इमर्जन्सीची आठवण करून आता ते एक प्रकारे तुमची नोकरी गेली आहे, महागाई वाढती आहे, तुम्ही कंबर कसा, तुम्ही खर्च कमी करा, तुम्ही आता बँकांतली बचत ज्याच्याबद्दल आत्ता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अनेक वर्तमानपत्रातून आलेल्या गोष्टी की 1 महिन्याच्या कालखंडामध्ये 15% जास्त ठेवी विड्रॉ झालेल्या आहेत, काढून घेतल्या गेल्या आहेत आणि लोक कॅशमध्ये आपल्याकडे पैसे ठेवतात. हे एक अत्यंत धोकादायक गोष्ट. जेव्हा डिजिटल इंडियाच्या गोष्टी गेली 10 वर्ष केल्या गेल्या, आता 15% डिपॉझिट्स बँकांमधून विड्रॉ होऊन पहिल्यांदा म्युच्युअल फंड सही म्हणणारे लोक आता कॅश का काढतायत याच्यावरती सरकार काही बोलत नाही. कॅश कुठे लागते? डिजिटल इंडियामध्ये कॅश जीपे करणं, फोनपे करणं याच्यामध्ये गेले 10 वर्ष सातत्याने गवगवा चालू आहे डिमोनेटायझेशन नंतर की भारताने कसं यशस्वी केलं बघा. 2 बँक ट्रान्झॅक्शनमध्ये जीपेतून व्यवहार होतो, तुम्हाला कॅशची गरज नाही असं सांगता सांगता आता म्हणजे मिलियन्स ऑफ डॉलर्स आपल्या ठेवी विड्रॉ करून लोक कॅश ठेवत आहेत. या बातम्या वर्तमानपत्रातून येत आहेत. याबद्दल या देशाचं पंतप्रधानांचं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नरचं काय स्पष्टीकरण आहे? पण हे आर्थिक संकटाची एक वेगळी चाहूल आहे. युरोपमध्ये आर्थिक संकट आहे, तिथे मंदी आहे. अमेरिकेत मंदी आहे, त्या ठिकाणी 0.5% अमेरिका त्याचा GDP वाढतोय. भारतात 6.8 वरून आपण आत्ता बजेटच्या वेळी 6.1, 6.2 बोलत होतो. हे पंतप्रधान विसरलेत आणि आता 6% तुम्ही खाली जाल असं जेव्हा वर्ल्ड बँक, असं जेव्हा IMF आणि असं जेव्हा रेटिंग एजन्सी आता रिपोर्ट देऊ लागलेले आहेत गेल्या महिन्याभरात, याचा कुठेही उल्लेख न करता भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या मानाने GDP वाढेल तो बोगस GDP आहे. या GDPमध्ये भारतातला 15 ते 20 कोटी लोकांचाच फक्त एकूण व्यवहार दिसतो. आमच्या अनऑर्गनाइज सेक्टरचं कॅल्क्युलेशन GDPमध्ये दिसतच नाही असं JNUचे आमचे प्राध्यापक अरुण कुमार सातत्याने सांगतायत. मी अनेक वर्ष सांगतोय की आपल्या असंघटित वर्गाचा GDPमधला सहभाग आपण मोजतच नाही आहोत आणि म्हणून आपला GDP 6% नव्हे 2.5 ते 3% पलीकडे नाही असं माझं सातत्यानेच म्हणणं आहे. आणि अशा वेळेस जेव्हा मध्य पूर्वेमध्ये किंवा जगभर अजून युक्रेनचं युद्ध संपलेलं नाहीये आणि आताच्या युद्धामध्ये आर्मीचं काम काही नाहीये, फक्त मिसाईल्स आणि टेक्नॉलॉजी आणि धोका तर न्यूक्लिअरचा पण आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाचे पंतप्रधान 4 पैकी 3 राज्य हातात ठेवून इलेक्शनचं सगळं पूर्णपणे एक प्रकार पूर्ण केलेला आहे आणि केंद्रामध्ये आता आपली अर्थव्यवस्था संकटात आलेली असताना पेट्रोलचे भाव वाढ होत आहेत, LPG महागतंय, हे सगळे प्रश्न आपण सगळेजण भेडसावत असताना आता शेतीवरचं संकट, छोट्या उद्योगांवरचं संकट, रोजगारावरचं संकट, नवीन निर्मिती नाही आहे तर रोजगार जाणार, अशा या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था अत्यंत गाळात जात आहे. हे जेव्हा दिसतंय तेव्हा खोटे आकडे दाखवून आमची अर्थव्यवस्था
विकसनशील नव्हे तर विकसित आहे, म्हणजे आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत, हे अगदी बजेटच्या वेळी सांगत होते. आणि आता ते सांगतात कंबर कसा. बजेटच्या वेळेस युद्धाची सुरुवात झाली, तेच युद्ध या ठिकाणी निवडणुकांमुळे हे सगळे प्राइस कंट्रोल आर्टिफिशियली करण्यात आलं. आज हा जो काही झाकून ठेवलेलं झाकण आहे ना, संकटावरचं झाकण आहे ना, आर्थिक संकटावरचं, हे झाकण त्यांनी काढलं. आणि आता इकॉनॉमिक इमर्जन्सी हा शब्दप्रयोग न करता मेडिकल इमर्जन्सी जी कोविडमध्ये आहे याची आठवण करून देऊन तुमचे रोजगार जातील, तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, महागाई भेडसावते आहे ती सहन करायला तयार राहा, तुम्ही कंबर कसा, तुम्हाला आम्ही पाठीशी घालू, पण केंद्राला सहकार्य करा. दिवस तिथे कठीण आहेत म्हणून आपले कठीण आहेत. आपली आर्थिक व्यवस्था पुन्हा रुळावर येईल. आपण विकसनशील देश आहोत, पण तरीही संकटाचे दिवस आहेत असं सांगून अत्यंत भ्रामक पद्धतीने लोकांना भूलथापा देणारं एक भाषण जेव्हा या देशाचे पंतप्रधान काल हैदराबादला करतात, तेव्हा इकॉनॉमिक इमर्जन्सी, आर्थिक आणीबाणी ही आलेली आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे वेगळ्या भाषेमध्ये. आणि लोकांनो तुम्ही ते सहन करा म्हणून एक प्रकारे ज्या बीजेपीला संपूर्ण केंद्रामध्ये कधीही 30 ते 37% जास्त मतदान झालेलं नाहीये, पण त्यांच्या हातात अनेक राज्य आलेली आहेत, अर्थव्यवस्थेचं पूर्ण मातेर करणारे हे सरकार आता आपल्याला आर्थिक आणीबाणीची आठवण करून देत आहेत. आर्थिक आणीबाणी हा शब्दप्रयोग न करता त्यांनी आर्थिक आणीबाणीचे सगळे धोके आपल्याला भाषणातून सांगितले आणि आपल्यालाच कंबर कसायला त्यांनी सांगितलेले आहे. आणि म्हणून या देशामध्ये हिंदू मुसलमान करता करता दलित आणि मुसलमान यांना वाडीत टाकण्याची गोष्ट या बहुसंख्याक ब्राह्मणी समाजाने केलेलं आपण यूपीमध्ये बघितलं. बंगालमध्ये हिंदुत्वाचा नारा देत घुसपट्टीच्या विरोधातलं युद्ध म्हणत आता हिंदू मुसलमान मोठ्या प्रमाणात त्यांना चाललं करायला लागेल. आता तर शेजारी बांगलादेशमधून घुसपैठिया कसे रोखणार हा प्रश्न आहे. त्याचबरोबर चीनचं संकट आहेच, पाकिस्तानचं संकट आहेच, अमेरिकेचं संकट आहेच. युद्ध घोंगावते आपल्या संपूर्ण बॉर्डरच्या आसपास. आणि अशा वेळेस मोठे कॉर्पोरेट्स मोठा नफा कमवत आहेत आणि 90% जास्त भारतीय जनता आता दारिद्र्याच्या खाईत सडणार आहेत. त्यात मध्यम वर्ग सुद्धा ओरबडला जाणार आहे याची जाणीव त्यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली. आणि म्हणून लोक हो, आम्ही जे सतत सांगत होतो की हेच खरं अर्थकारण आहे केंद्र सरकारचं, ते आता पत्ते बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून मोदी सरकारच्या विरोधात जनतेने जागा होण्याची गरज आहे. सरकार तुमची असोत अगर नसोत सगळं दडपण लोकांवरती टाकून हे सरकार काही मूठभर कॉर्पोरेटसाठी काम करतायत. आणि काम करताना आंतरराष्ट्रीय मक्तेदार भांडवलदार यांच्या हुकमान्वये ते काम करतायत. ट्रम्पच्या हुकमान्वये सगळं चाललेलं आहे. भारत एक काळी ब्रिटिशांची कॉलनी झाला. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली लढून स्वातंत्र्य मिळालं आणि काँग्रेस पक्षाने नवीन भारत घडवला. आता हा भारत अमेरिकेकडे गहाण पडतो की काय अशी परिस्थिती आली. तेव्हा पंतप्रधान यांची भाषा बदलली आहे. निवडणुका संपलेल्या आहेत. आता ते इकॉनॉमिक इमर्जन्सीची भाषा, इकॉनॉमिक इमर्जन्सी, आर्थिक आणीबाणी असं न बोलता ते सगळी वर्णनं करतायत. लोक हो, सावध रहा. कष्टकऱ्यांनो, ही शोषण व्यवस्था उलथून पाडण्याकरता सगळ्या प्रकाराने शेतकऱ्यांनी, कामगारांना आणि मध्यमवर्गाला एकत्र येऊन ही जुलमी राजवट संपवण्याकरता येत्या वर्ष, 1.5 वर्ष अतिशय मेहनत करावी लागेल. याकरता हा आजचा व्हिडिओ आहे. मॅक्स महाराष्ट्राचा हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा याकरता तो लाईक करा, तो शेअर करा. आपण कोविडची अत्यंत वाईट कालखंड बघितला आहे. आपल्या जवळची माणसं मेलेली बघितलेली आहेत. आपण स्वतः आजारी पडलेलो आहोत. आता आपल्या हातातला रोजगार जातोय. आपल्याला अन्नान्न दशा होईल. आपल्याला ते 5 किलोचं रेशनवरचं पण धान्य मिळणं मुश्किल होईल. आपल्याला आपली नोकरी वाचवणं मुश्किल होईल आणि गेलेल्या नोकऱ्या परत येणार नाहीत.
ही आठवण वेगळ्या पद्धतीने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी तुम्ही वर्क फ्रॉम होम करा असं म्हणत तुम्ही घरीच बसा असं आपल्याला सांगतायत. हे आपल्याला मान्य नाही. ही परिस्थिती बदलण्याकरता जनतेची एकजूट झाली पाहिजे हे सांगण्यासाठी आत्ताचा मी हा व्हिडिओ केलाय. थोडा 25 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, पण हा जरूर पूर्णपणे बघावा. मॅक्स महाराष्ट्राने असे अनेक चांगले उपक्रम केलेत, त्यामुळे हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि शेअर करावा. धन्यवाद. इथेच सांगतो, हम लढेंगे और हम जीतेंगे या नारासहित ज्यांच्यावरती हे दडपण आहे त्यांनी हे दडपण झुगारून द्यावं हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धन्यवाद.